कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नमस्कार, व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांचा खूप आभारी आहे। म्हणजे ह्या स्टेजवर उभं राहून मला तुम्हा सगळ्यांशी संवाद साधता येईल असं मला कधी वाटलं नव्हतं, पण ती संधी मला तुम्ही दिलीत, त्यासाठी मी सर्वप्रथम चेतना अकॅडमीचा खूप खूप आभारी। तर मॅडम, तुम्ही मला विचारलं की सर अर्जुन वर्षा विनायक कदम असं नाव तुम्ही का लावता? वर्षा माझ्या आईचं नाव आहे। मी खूप लहान असताना ती देवाघरी गेली, पण मी आज जो काही इथं उभा आहे, एक पोलीस म्हणून सन्मानाने या समाजामध्ये वावरतोय, त्यामध्ये माझ्या आईचा खूप मोठा हात, तिचा सहभाग आहे। आणि विनायक माझ्या वडिलांचं नाव, त्यामुळे आयुष्यामध्ये मी जे काही मिळवलं मी ते ज्या दोन लोकांमुळे मिळवलं त्यांचं नाव मी इथं लावतो। तर अपर्णा सुरेश माने यांच्यासोबत ह्या स्टेजवर बसण्याची संधी तुम्ही मला दिलीत, त्याबद्दल खरं तर मी तुम्हा सर्वांचा खूप खूप आभारी। आत्ताच सरांनी सांगितलं की कलेक्टर अपर्णा सुरेश मानेंचा आजपर्यंतचा प्रवास कसा होता, त्यांची काम करण्याची पद्धत किंवा त्यांचा आयुष्यभराचा प्रवास याबद्दल त्या तुमच्याशी बोलतील। पण मला तुम्हाला हे सांगावंसं वाटतं की कोणतीही गोष्ट असू दे, आपलं आयुष्य असू दे, आपलं काम असू दे, UPSC MPSC कोणतीही गोष्ट असू दे, ती खूप मनापासून कराच, प्रश्नच नाही। पण हे सगळं करत असताना आपण काय गमावत तर नाहीये ना, आपण काय हरवत तर नाहीये ना, आपण काय विसरत तर नाहीये ना, याचा थोडा अभ्यास करा। म्हणजे कधी कधी असं असतं ना की कॅल्क्युलेशन खूप महत्वाचं असतं, आणि कॅल्क्युलेशन हे महत्वाचं असतं की आपण काय मिळवलं ना त्यापेक्षा काय गमावलं ना हे कधी कधी जास्त महत्वाचं असतं। बाकी काहीही गमावलं तरी चालेल, पण एक गोष्ट आयुष्यात कधीही गमवू नका, ती म्हणजे ह्या प्रवासात आपल्या सोबत असलेली आपली माणसं। तर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना मला असं वाटायचं की झालं ही परीक्षा झाली की मी झालो पोलीस, मग काय परीक्षा द्यावी लागणार नाही, सुखाने आयुष्य जगेल। असं नसतं, आयुष्य कायम आपली परीक्षा घेत असतं, एक पोलीस इन्स्पेक्टर म्हणून, कलेक्टर म्हणून किंवा एक माणूस म्हणून। पण ह्या सगळ्यामध्ये आपण आपली तत्व नाही सोडली पाहिजे, कारण आपली तत्व ही आपली ओळख असते। आणि म्हणून असं म्हणतात की इंसान को अगर किसी चीज की लत लग जाए तो वो लत उसकी पहचान बन जाती। त्यामुळे आपल्या तत्वांना आपलं व्यसन बनवा। हे बघा, आयुष्यामध्ये खूप कठीण प्रसंग येतील, ज्यांना आपण टफ सिच्युएशन म्हणतो, येतील, किंवा एखादं लालच आपल्याला खुणावेल, पण ह्या सगळ्याला बळी पडू नका, कारण त्यातून तुमचा तात्पुरता फायदा होईल, पण आयुष्यभराचं नुकसान होईल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।